आपलं शरीर हे निसर्गाशी जोडलेलं आहे आणि दिनचर्या म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं डेली रुटीन हे आपल्याला त्या ऋतूशी अलाइन करायला मदत करते आणि त्यामुळे नॅचरली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी त्याची मदत होते. जसे वसंत ऋतूमध्ये शरीर हे डिटॉक्स करण्यासाठी किंवा शोधन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा ऋतू असतो. तर त्यासाठी आपण सकाळी गरम पाणी प्यावं, ड्राय ब्रशिंग करावं किंवा हलका व्यायाम करावा, जेणेकरून शरीरात वाढलेला जो जास्तीचा कफ आहे तो कमी होण्यासाठी मदत मिळेल. उन्हाळ्यामध्ये थंडावा आणि हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी पिणं, त्याचप्रमाणे नारळ पाणी, तुळस, आलं, मिंट म्हणजे पुदिना यांचं पाणी घेणे आणि पित्त शांत करण्यासाठीचे जे काही उपाय आहेत ते आपण करावेत. शरद ऋतू हा शरीराला बॅलन्स करणारा काळ असतो. त्यामध्ये मेडिटेशन करणे, उबदार आणि पोषक असा अन्न घेणे, त्याचप्रमाणे शरीराला तिळाचे तेल लावून शरीरात वाढणारा जो काही वात आहे तो कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणे. तसेच हिवाळ्यामध्ये ही इम्युनिटी वाढवण्याचा काळ असतो, तर त्यामध्ये आपण मसालेदार आणि पौष्टिक जेवण घेऊ शकतो. तसेच आले, हळद, दालचिनी आणि अशा मसाल्याच्या पदार्थांचा तसेच नियमित झोपेचं आपण जर पालन केलं तर हिवाळ्यातही इम्युनिटी नॅचरली वाढण्यासाठी मदत होऊ शकते.